Okay. Good morning to all of you. Everyone Good getting morning, my sir. voice? Good morning, sir. Okay. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं? काय पाहिलं आपण लास्ट लेक्चरला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन मध्ये आपण 4 युनिट मध्ये काय करत असतो? 4 कन्सेप्ट मध्ये सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आपण एक्सप्रेस करत असतो. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं? मास पर्सेंट, त्यालाच आपण वेट पर्सेंट म्हणतो. यस यस, दोन्हीचं मिनिंग एकच आहे, मास पर्सेंट किंवा वेट पर्सेंट. W/W पर्सेंट मध्ये सांगतो आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट मोल फ्रॅक्शन, त्याच्यानंतर मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. काय फरक होतं किंवा काय डेफिनेशन्स होत्या पहा. मास पर्सेंट कसं कॅल्क्युलेट करतो आपण, ठीक आहे, क्विक रिव्हिजन. मास पर्सेंट कसं कॅल्क्युलेट करतो? मास ऑफ पर्टिक्युलर कंपोनंट अपॉन मास ऑफ सोल्युशन. मास ऑफ पर्टिक्युलर कंपोनंट अपॉन मास ऑफ टोटल सोल्युशन. ओके, याच्यावरून आपण मास पर्सेंट कॅल्क्युलेट करतो. पण पुढे पर्सेंट हा शब्द आहे, मग काय राहतंय आपलं? इंटू 100. ओके, म्हणजे मास ऑफ पर्टिक्युलर कंपोनंट, सोल्यूट ए असेल किंवा सोल्यूट बी असेल, त्याचं मास आपण न्यूमरेटरला घेणार, डिनॉमिनेटरला असेल मास ऑफ टोटल सोल्युशन, इंटू 100 केलं का काय होईल? त्याचं मास पर्सेंट भेटेल. मोल फ्रॅक्शन number of moles of particular component upon total number of moles present in that solution. म्हणजे जर एक सोल्यूट असेल, एक सॉल्व्हंट असेल, तर त्या दोन्हीच्या नंबर ऑफ मोल्सची ऍडिशन करणार आपण डिनॉमिनेटरला. जर ए चे नंबर ऑफ मोल्स काढताय तर सॉरी, ए चा मोल फ्रॅक्शन जर तुम्ही काढताय तर तुम्हाला काय पाहिजे? न्यूमरेटरला नंबर ऑफ मोल्स ऑफ ए, डिनॉमिनेटरला नंबर ऑफ मोल्स ऑफ टोटल सोल्युशन. इट मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस बी. ओके, आणि पुढे काय पाहिजे तुम्हाला? ठीक आहे, हे तुम्हाला भेटेल मोल फ्रॅक्शन. जर तुम्हाला बी चं काय करायचं आहे, नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत, तर न्यूमरेटरला हवाय नंबर ऑफ मोल्स ऑफ बी आणि डिनॉमिनेटरला सेम टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. हे झालं मोल फ्रॅक्शन विषयी. मोल फ्रॅक्शन म्हणजे किती फ्रॅक्शन मध्ये मोल्स आहेत, याच्यावरून आपण नंबर ऑफ मोल्स आणि ए आणि बी चे याचा रेशो सांगू शकतो मोल फ्रॅक्शन वर. ओके, नेक्स्ट मोलॅरिटी कशाला म्हणणार? मोलॅरिटी कशाला म्हणणार? मोलॅरिटी सांगता येईल का? समीक्षा, आर्यन, कीर्ती, कोण सांगते मला मोलॅरिटी? Moles of solute present in a liter. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 liter ऑफ. 1 liter ऑफ काय शब्द होता? सोल्युशन. आणि मग मोलॅलिटी म्हणजे काय? मोलॅलिटी म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 kg of 1 solvent. किलोग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. 1 किलोग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. सोल्युशन आणि सॉल्व्हंटचा फरक आहे. ओके, प्रॉब्लेम राहिला होता आपला मोलॅलिटीवरचा. प्रॉब्लेम राहिला होता, एक प्रॉब्लेम घ्या, बुक मध्ये एक छान प्रॉब्लेम दिलाय. द डेन्सिटी ऑफ 3 मोलार सोल्युशन, राईट डाऊन द प्रॉब्लेम. द डेन्सिटी ऑफ 3 मोलार सोल्युशन, याचं रीडिंग कसं आहे बघा, कॅपिटल एमचं. 3 मोलार सोल्युशन ऑफ NaCl. NaCl चं 3 मोलार सोल्युशन दिलेलं आहे. त्याची डेन्सिटी दिलेली आहे, किती आहे? 1.25 ग्रॅम पर ml. ग्रॅम पर ml मध्ये काय दिले आहे? डेन्सिटी दिली आहे. विचारलंय काय? कॅल्क्युलेट द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. काय हवं असतं आपल्याला मोलॅलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी? काय हवं असतं मोलॅलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी? फॉर्म्युला माहित आहे, सांगा फॉर्म्युला मला काय आहे? फॉर्म्युला मोलॅलिटी इज इक्वल टू काय असतो न्यूमरेटरला? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. कोण आहे सोल्यूट? येतं सोल्यूट कोण आहे? NaCl. आणि सॉल्व्हंट दिला नाही म्हणजे सॉल्व्हंट कोण असेल? वॉटर असेल, का तर वॉटर हा युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. मोलॅरिटी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन यस मास ऑफ सॉल्व्हंट इन which unit? मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम. ओके, आता पहा प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलंय. गिवन थिंग्स, फॉर्म्युला आपल्या डोळ्यासमोर आहे, प्रॉब्लेम आपल्या डोळ्यासमोर, दोन्ही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहे. ओके,
प्रॉब्लेम आपल्या डोळ्यासमोर आहे, फॉर्म्युला आपल्या डोळ्यासमोर आहे. पहा कसं सॉल्व्ह करतो. मोलॅलिटी कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, मोलॅलिटी डिटरमाइन करायला सांगितलंय. मोलॅलिटीसाठी आपल्याला हवंय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. दिलेत का नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट? दिलेत का? किंवा तुम्ही ही इन्फॉर्मेशन ड्रॉन करू शकताय का याच्यापासून? 3 मोलार सोल्युशन, मोलॅरिटी दिले, मोलॅलिटी काढायला सांगितले. मोलॅरिटी सांगू शकता 3 मोल सोल्युशन म्हणजे काय? 3 मोलार सोल्युशन म्हणजे काय? एका लिटर मध्ये 3 मोल, एका लिटर मध्ये 3 मोल्स असतील. मग नंबर ऑफ मोल्स तुम्ही याच्यावरून फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. सॉल्व्हंटचं मास हवाय. सॉल्व्हंटचं मास दिलेलं नाहीये तुम्हाला, पण तुम्हाला सोल्युशनची डेन्सिटी दिली. ही डेन्सिटी कुणाची आहे? डेन्सिटी ऑफ सोल्युशन. नीट वाचायचा प्रॉब्लेम. डेन्सिटी ऑफ सोल्युशन, टोटल सोल्युशनची डेन्सिटी दिलेली आहे. मग पहा सोल्युशन म्हणजेच काय? सोल्युशन म्हणजेच काय? सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. बरोबर का? हे बरोबर का? सोल्युशन म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. ओके. तर इथं जे सोल्युशन बनलेलं आहे याच्यामध्ये सोल्यूट कोण आहे? सोल्यूट कोण आहे? NaCl आहे. ओके. NaCl डिझॉल्व्ह केलेला आहे कशामध्ये? वॉटर मध्ये. मग H2O काय झालं? H2O काय झाला? सॉल्व्हंट झाला. ठीक आहे. सोल्युशनची डेन्सिटी दिली आहे तुम्हाला, सोल्युशनची डेन्सिटी दिलेली आहे. डेन्सिटी वरून तुम्ही काय करू शकता? मास फाइंड आउट करू शकता. जर तुम्ही कन्सिडर केलं 1 लिटर सोल्युशन, जर तुम्ही कन्सिडर, क्वांटिटी दिलेली नाहीये लक्षात ठेवा. 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर कुठंच क्वांटिटी दिली नाही, पण तुम्ही ऍज्युम करू शकता फॉर 1 लिटर सोल्युशन. का तर तरी तुम्ही सोल्युशन घेताय तर त्याची मोलॅलिटी किंवा मोलॅरिटी चेंज होत नसते जर तुम्ही सेम सोल्युशन घेताय. ओके. मग जर तुम्ही 100 ml जरी घेताय तरी त्याची मोलॅरिटी काय होत नाही? चेंज होत नाही. ते सोल्युशन तेवढ्या मोलार कॉन्सन्ट्रेशनच राहणार आहे. ओके. मग इथं जर तुम्ही ऍज्युम केलं इट्स फॉर 1 लिटर ऑफ सोल्युशन. जर तुम्ही कशासाठी ऍज्युम करताय? 1 लिटर साठी. तर एका लिटर मध्ये किती मोल? एका लिटर मध्ये किती मोल? 3 मोलार सोल्युशन आहे म्हणजे याची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर लिटर ऑफ सोल्युशन. म्हणजे एका लिटर मध्ये किती मोल? जर 1 लिटर सोल्युशन कन्सिडर करताय, जर तुम्ही 1 लिटर सोल्युशन कन्सिडर करताय तर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स किती भेटतील याच्यावरून सांगू शकता तुम्ही. 3 मोलार सोल्युशन वरून 1 लिटर सोल्युशन कन्सिडर करायचं 3 मोल्स भेटतील. 2 लिटर करा 6 मोल भेटतील. यालाच म्हणतात 3 मोलार सोल्युशन. इट इज क्लिअर? इट इज क्लिअर? Aryan, Gaurangi, it is clear? Please reply me. Yes. Reply me fast. Yes. Okay. Molarity वरून, yes, definition वरून Yes, सांगू sir. शकतो आपण. Sir, screen एका blur लिटर मध्ये दिसतोय. 3 मोल म्हणजे Sir, 3 मोल. screen is ठीक आहे, होईल, blurred. क्लिअर होईल. ओके, क्लिअर होईल. वेट फॉर हाफ मिनिट. क्लिअर होईल थोड्या वेळात. हा नेटवर्कचा इश्यू असतो, क्लिअर होऊन जाईल. क्लिअर झाली की सांगा मला. झाले का क्लिअर? येस सर ना. पहा मला क्लिअर दिसते लॅपटॉप वरती. झाली असेल मे बी क्लिअर. हो. झाली? ओके. काय सांगितलं? 3 मोलार सोल्युशन याच्यावरून तुम्ही सांगू शकता एका लिटर मध्ये 3 मोल, 1 लिटर मध्ये 3 मोल म्हणजे 3 मोलार अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ मोलॅरिटी. हे ऍज्युम करू शकता. मग जर तुम्ही 1 लिटर सोल्युशन घेताय तर त्याच्यामध्ये सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स किती असतील? 3 मोल्स असतील. बरोबर का? सोल्यूटचे 3 मोल्स असतील म्हणजे तुम्हाला काय भेटला? न्यूमरेटर भेटला. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. मास ऑफ सॉल्व्हंट पाहिजे तुम्हाला. मास ऑफ सॉल्व्हंट कोण आहे? वॉटर. याचं काय पाहिजे? मास पाहिजे. याचं मास आता तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकता? तर तुम्हाला टोटलचं तरी मास पाहिजे किंवा याचं तरी मास माहित पाहिजे. याचं मास दिलं नाही म्हणजे हे दोन्ही मासेस तुम्हाला फाइंड आउट करायचे. मास ऑफ टोटल सोल्युशन आणि मास ऑफ NaCl. मग NaClचं मास तर तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. या दोन्हीचे मास मिळाले म्हणजे हे मास तुम्ही लगेच काय करू शकता? कॅल्क्युलेट करू शकता. मग या दोन्हीचे मास आपल्याला कसे मिळवता येतील? NaClचं मास इझिली तुम्ही मिळवू शकता. कसं मिळवू शकता? 3 मोल्स ऑफ NaCl. मग ग्रॅम मध्ये मास सांगता येईल का? एका मोल साठी किती मास आहे? Na ची आणि Cl ची ऍडिशन करायची, ते ग्रॅम मध्ये घ्या, ते झालं एका मोल साठी. इंटू 3 करा, ते झालं 3 मोलचं मास, जे आपण स्टॉइचियोमेट्रिक कॅल्क्युलेशनला युज करतो. म्हणजे 3 इंटू मोलार मास ऑफ NaCl. याचं मास भेटलं तुम्हाला. याचं मास या मेथडने भेटलं. ओके. सोल्युशनचं मास कसं फाइंड आउट करता येईल? सोल्युशनचं मास 1 लिटर सोल्युशन घेतलंय तुम्ही. 1 लिटर सोल्युशन घेतलंय. हा झाला व्हॉल्यूम.
इथं दिले डेन्सिटी, इथं काय दिले डेन्सिटी. डेन्सिटी आणि व्हॉल्यूम काय रिलेशन आहे, काय रिलेशन आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर का. माहिती आहे सगळं आपल्याला, हे सगळं माहिती आपल्याला, फक्त अप्लाय करता आलं पाहिजे. का नाही झाले, हे झाले की नाही झाले वेदांत, झाले का हे तनिषा, Yes, sir. ऐकलंय मी, झाले ना प्रत्येकाला. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तिथं दिलेली आहे आपल्याला डेन्सिटी, इथं दिलेलं आहे व्हॉल्यूम, आपल्याला हवा आहे मास. मास साठी आपण हा फॉर्म्युला काय करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. देअरफॉर मास इज इक्वल टू, देअरफॉर मास इज इक्वल टू, व्हॉल्यूमला इकडे घ्या, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी माहित आहे आपल्याला किती आहे, 1.25 इंटू व्हॉल्यूम किती घेतलाय आपण, 1 लिटर, 1 लिटर. पण डेन्सिटी 1.25 काय आहे, 1.25 काय आहे, ग्रॅम पर एमएल आहे, ग्रॅम पर एमएल आहे. जर हे ग्रॅम मध्ये घेताय तर हे पण एमएल मध्ये घ्या, एमएल मध्ये घ्या. ओके, युनिट लिहा त्याचे, ग्रॅम पर एमएल. ओके, इंटू, ओके, व्हॉल्यूम किती आहे, 1 लिटर म्हणजेच किती एमएल, 1000 एमएल. पर एमएल आणि एमएल एकमेकांना कॅन्सल होईल, ग्रॅम मध्ये तुम्हाला मास भेटेल, बरोबर का. या सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत तुम्हाला. या टाइप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. बघा कसा लिहिता येईल प्रॉब्लेम आता आपल्याला, हे समजले का, वे ऑफ सॉल्विंग दिस क्वेश्चन, वे ऑफ सॉल्विंग दिस प्रॉब्लेम समजलाय का, इथपर्यंत समजलंय का. ओके, पहा डिटेल मध्ये कसा सॉल्व्ह करता येईल हा प्रॉब्लेम. सो राईट डाऊन, पहिल्यांदा काय लिहिलंय आपण, ठीक आहे, हा फॉर्म्युला आपल्या कन्सिडरेशन साठी लिहिलाय. मोलॅरिटी इज इक्वल टू, मोलॅरिटी दिली आहे आपल्याला, तुला राईट डाऊन, मोलॅरिटी इज इक्वल टू 3 मोल्स पर लिटर, 3 मोल्स पर लिटर. ह्या मोल पर लिटरला आपण कॅपिटल एम ने दाखवतो, मोल्स पर लिटरला कॅपिटल एम ने दाखवतोय. लक्षात राहत नसेल कुठेतरी लिहून घ्या, कॅपिटल एम म्हणजे मोल पर लिटर, यालाच म्हणतो आपण मोलॅरिटी. दिस इज द सिम्बॉल ऑफ मोलॅरिटी, कॅपिटल एम इज द सिम्बॉल ऑफ मोलॅरिटी. ओके, मोलॅरिटी भेटली. देअरफोर एका लिटर मध्ये जर पर लिटर, एका लिटर मध्ये 3 मोल आहेत, तर आपण त्याचं मास कॅल्क्युलेट करू शकतो. देअरफोर मास ऑफ NaCl, देअरफोर मास ऑफ सोल्यूट, म्हणजे कोण आहे सोल्यूट, NaCl. लिहा डिरेक्टली, मास ऑफ NaCl इन 1 लिटर ऑफ सोल्युशन, मास ऑफ NaCl, मास ऑफ NaCl इन 1 लिटर ऑफ सोल्युशन काय होईल, 3 मोल. 3 मोल म्हणजे किती, 3 इंटू मोलार मास काउंट करा. NaCl चं, सोडियमचं असतं 23 प्लस Cl चं असतं 35.5, काय भेटेल 58.5, बरोबर का, 58.5. याला जर तुम्ही ग्रॅम मध्ये कन्वर्ट करताय, हे झालं 1 मोल. एवढं जर तुम्ही ग्रॅम घेताय, दिस बिकम्स 1 मोल. सो 3 इंटू 58.5 ग्रॅम इज इक्वल टू, कॅल्क्युलेट दिस, टेल मी व्हॉट इज आन्सर. NaCl चं मास किती भेटलं, सांगा लवकर. स्नेहा, सुरेश, 175.5. किती भेटेल NaCl चं मास. ओके, 175.5 युनिट काय असेल, ग्रॅम. एवढा NaCl भेटला. ओके, NaCl भेटला. आता सोल्युशनचं मास, ठीक आहे, सोल्यूटचं मास भेटलं, सोल्युशनचं मास. ओके, सो नाऊ मास ऑफ 1 लिटर ऑफ सोल्युशनचं मास फाइंड आउट करतोय. मास ऑफ 1 लिटर ऑफ सोल्युशन काय सांगता येईल, सोल्युशनच्या 1 लिटरचं मास म्हणजेच काय, यस 1000 ml व्हॉल्यूम झाला इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी करणार आहोत आपण, विसरले. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, देअरफॉर मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ठीक आहे, आपण व्हॉल्यूम पहिल्यांदा घेतलेला आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी केलं तरी काय फरक पडत नाही. ओके, हे काय झाला ग्रॅम, सॉरी हे झालं ml, एवढा ml व्हॉल्यूम झाला इंटू व्हॉल्यूम झाला. डेन्सिटी किती आहे इथं दिले 1.25. फक्त आपण हे व्हॉल्यूम आणि डेन्सिटी एका युनिट मध्ये घेतलेला आहे ml च्या, इंटू 1.25 ग्रॅम पर ml, ग्रॅम पर
ml. मग ml आणि डिनॉमिनेटरचा ml काय होईल? कॅन्सल. आन्सर भेटेल आपल्याला ग्रॅम मध्ये. काय होईल? आन्सर काय भेटेल? 1.25 ने मल्टिप्लाय करा 1000 ला. काय भेटेल? हे भेटलं आपल्याला मास ऑफ सोल्युशन. बरोबर का? काय अडचण आहे कुणाला इथपर्यंत डाऊट आहे? आपण काय करतोय पहा, सॉल्व्हंटचं मास माहित नाहीये आणि आपल्याला तेच पाहिजे, मास ऑफ सॉल्व्हंट पाहिजे, पण सॉल्व्हंटचं नाही माहिती आपल्याला. मग आपण सोल्युशनचं मास काढलं, सोल्यूटचं मास कॅल्क्युलेट केलं, पण हे करत असताना ऍज्युम काय केलं? इट्स फॉर द 1 लिटर ऑफ सोल्युशन. 1 लिटर सोल्युशन साठी आपण ऍज्युम करतो. ठीक आहे. मग 1 लिटर साठी आपल्याला जर सोल्यूटचं मास भेटतंय, टोटल सोल्युशनचं मास भेटतंय, तर याचं सॉल्व्हंटचं मास आपण कसं फाइंड आउट करणार? Mass of solution is equal to mass of solute plus mass of solvent. Therefore, mass of solvent we can calculate from mass of solution. हे इकडे आणल्यानंतर मायनस होईल. mass of solute. सोल्युशनच्या मास मधून या सोल्यूटचं मास जर तुम्ही मायनस करताय तर तुम्हाला सॉल्व्हंटचं मास भेटेल. ओके. मग आता काय लिहू शकता तुम्ही? काय लिहू शकता? मास ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन. मग सॉल्व्हंट कोण आहे? वॉटर आहे. मग डिरेक्टली तुम्ही लिहा मास ऑफ वॉटर. Therefore mass of water in 1 लिटर सोल्युशन किंवा फक्त सिम्पली सोल्युशन म्हणा. काय भेटेल? मास ऑफ वॉटर काय असेल? टोटल सोल्युशनचं मास मायनस NaClचं मास. टोटल सोल्युशनचं मास मायनस NaClचं मास. टोटल सोल्युशनचं मास आहे 1250 ग्रॅम मायनस सोल्यूटचं मास किती भेटलंय? 175.5 ग्रॅम. सांगा मला पटकन काय आन्सर येतंय? काय आन्सर भेटेल ग्रॅम युनिट मध्ये? What is answer? 1074.5 grams. Okay, 1074.5 ग्रॅम. ठीक आहे. आता आपण पहा, हे भेटलं आपल्याला सॉल्व्हंटचं मास. सॉल्व्हंटचं मास आपण कोणत्या युनिट मध्ये घेतोय? सॉल्व्हंटचं मास आपण कोणत्या युनिट मध्ये घेतोय? कोणत्या युनिट मध्ये घेतोय? रिप्लाय मी फास्ट. केजी मध्ये. आणि आपल्याला काय भेटलंय? आपल्याला काय भेटलंय सॉल्व्हंटचं मास? ग्रॅम युनिट मध्ये. याला कन्वर्ट करा किलोग्रॅम मध्ये. याला कन्वर्ट करा किलोग्रॅम मध्ये. काय येईल सांगा? किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करा, काय येईल ते सांगा. डू इट फास्ट. काय करायला लागेल? 1000 ने डिवाइड करायला लागेल. डिवाइड बाय 1000 करा. काय भेटेल? 1.0745 kg. 0.0745 kg हे आपण यूज करणार. मग तुम्हाला दोन व्हॅल्यू भेटल्या. कोणत्या दोन व्हॅल्यू भेटल्या पहा. इथं भेटलं तुम्हाला मोलॅरिटी नंबर ऑफ मोल्स 1 लिटर साठी आणि तेवढ्याच सोल्युशन साठी तुम्हाला सॉल्व्हंटचं मास किलोग्रॅम मध्ये भेटते. ह्या दोन्ही व्हॅल्यू तुम्ही कुठं पुट करू शकता? हे पुट करू शकता न्यूमरेटरला आणि हे पुट करायचंय तुम्हाला डिनॉमिनेटरला. नाउ कॅल्क्युलेट द मोलॅलिटी. कॅल्क्युलेट द मोलॅलिटी. हा भेटला तुम्हाला न्यूमरेटर 3 मोल्स आणि केजी मध्ये तुम्हाला मास भेटलेला आहे सॉल्व्हंटचा. हा भेटलेला आहे डिनॉमिनेटर. कॅल्क्युलेट फास्ट. Give the answer. Molality is equal to 3 moles. Number of moles 3 moles divided by 1.0745 in kilogram. Okay. काय भेटेल? 2.79. 2.79. युनिट काय असेल त्याचं? मोलॅलिटीचा सिम्बॉल काय असेल? Small m. स्मॉल एम. दिस इज युअर फायनल आन्सर. पहा, एका लाईन मध्ये क्वेश्चन विचारलाय पण किती कन्सेप्ट यूज केले आपण. सोल्युशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? सॉल्व्हंट आणि सोल्यूट. दोन्हीचं मास ऍड केलं तर सोल्युशनचं मास होतं. आपल्याला हवं होतं सॉल्व्हंटचं मास. कॅल्क्युलेट करू शकतो डेन्सिटीवर. ओके. मोलॅरिटी दिले म्हणजे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करू शकतो 1 लिटर साठी. नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करू शकतो म्हणजेच आपण त्याची ग्रॅम मध्ये व्हॅल्यू सांगू शकतो. मग जर ग्रॅम मध्ये त्याची व्हॅल्यू सांगू शकत असू कशामधून याचं मास मायनस करतोय तर आपल्याला भेटणार आहे सॉल्व्हंटचं मास. ओके. म्हणजे डिनॉमिनेटर पण भेटला आपल्याला. नंबर ऑफ मोल्स तर मोलॅरिटी वरून डिरेक्टली भेटतात आपल्याला. या पद्धतीने आपण काय करू शकतो? मोलॅलिटी कॅल्क्युलेट करू शकतो. कुणाला काही डाऊट आहे? एनीवन हॅज डाऊट? यस. घेतलं का हे लिहून? No, sir.
खूप सारे प्रॉब्लेम आहेत. जेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढी कमी आहे या चॅप्टर साठी, पहिला आणि दुसरा चॅप्टर. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट, लास्ट पॉइंट ऑफ अवर चॅप्टर, यूज ऑफ ग्राफ इन एनालिसिस. गिव्ह द हेडिंग. सर येस. कॅन यू डिक्टेट, कारण स्क्रीन ब्लर दिसतीये. येस सर, स्क्रीन इज ब्लर. ओके ओके ओके, लिहून घ्या, मी सांगतोय. यूज ऑफ ग्राफ इन एनालिसिस. यूज ऑफ ग्राफ इन एनालिसिस. स्क्रीन दिसते का? हा सर, दिसतीये. ओके, बुकचं पीडीएफ आहे आपल्या. पहा, इथं काही ग्राफ दिलेले आहेत. ग्राफ दिसत आहेत प्रत्येकाला? एव्हरीवन गेटिंग दिस? Yes, sir. ग्राफ दिसत आहेत का? ठीक आहे. टोटल 4 ग्राफ्स दिले आहेत. पहा, स्क्रीन शेअरिंग आपण पाहूयात वन बाय वन. टोटल 4 ग्राफ्स दिले आहेत आपल्याला. प्रत्येकासाठी क्लिअर आहे का? स्क्रीन इज क्लिअर फॉर एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, ठीक आहे. पहा, आता बऱ्याच वेळी काय होतं, ज्यावेळी आपण लॅबोरेटरीमध्ये टायट्रेशन वगैरे करतो किंवा खूप मोठे मोठे रिडिंग घ्यावे लागतात. आता जसं आपण पाहिलं, टायट्रेशन, सिम्पल टायट्रेशन असेल तर आपण काय करतो, त्याच्यासाठी 3 रिडिंग घेतो. त्या 3 रिडिंगचा ऍव्हरेज घेतो आपण, बरोबर का? पण बऱ्याच वेळी जर तुम्ही बीएससी ला गेलात केमिस्ट्री सब्जेक्ट घेऊन किंवा एमएससी ला गेलात, एमएससी नंतर तुम्हाला पीएचडी असते, पीएचडी नंतर पोस्ट डॉक्टरल स्टडी असतो. तर जे काही रिसर्च वर्क असतं, पीएचडी, पोस्ट डॉक्टरल स्टडी, पोस्ट डॉक आणि पीएचडी, या गोष्टी म्हणजे रिसर्च वर्क आहे. एमएससी ला पण सेकंड इयरला बऱ्यापैकी प्रोजेक्ट वगैरे असतो, जसं इंजिनिअरिंगला वगैरे असतो तसं. तर याच्यामध्ये काय केलं जातं, जे तुम्ही रिसर्च वर्क मध्ये रिडिंग वगैरे घेता, ज्या काही अनालिसिस करता लॅबमध्ये, तर ह्याच्या कमीत कमी 20 किंवा 20 किंवा 50 किंवा बऱ्याच वेळा 100 किंवा 150 रिडिंग घ्याव्या लागतात. एवढ्या मोठ्या रिडिंग घेतल्यानंतर त्याच्यातून आन्सर कसं काढणार आपण? एवढ्या मोठ्या रिडिंग काय आपण ऍव्हरेज नाही काढू शकत त्याचा. मग बऱ्याच वेळी या गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी काय केलं जातं, पहा, या गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी बऱ्याच वेळा ग्राफची काय केली जाते, हेल्प घेतली जाते. ग्राफ वरती हे सगळे पॉइंट पुट केले जातात. जसं की आता आपल्याला काय माहिती आहे, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ द टेम्परेचर. लास्ट याला पाहिलं होतं आपण, लास्ट लेक्चरला काय पाहिलं होतं, व्हॉल्यूम म्हणजे मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी आहे, पण मोलॅलिटी ही टेम्परेचर डिपेंडंट नाहीये. ओके, कशावरून सांगितलं का, तर मोलॅरिटी मध्ये आपण व्हॉल्यूम यूज करतोय डिनॉमिनेटरला. कुणाचा व्हॉल्यूम? सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम हा टेम्परेचर डिपेंडंट आहे. ओके, कर्सर दिसतोय प्रत्येकाला माझा? कर्सर दिसतोय का? ठीक आहे. व्हॉल्यूम इथं दिलेला आहे या लाईनला, राईट साइडला अप्पर पोर्शनला. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. म्हणजे काय व्हायला पाहिजे बघा, एक्स ऍक्सिस वरती पहिला ग्राफ पहा, ए फिगर पहा, ए फिगर एक्स ऍक्सिस वरती टेम्परेचर घेतलेला आहे, वाय ऍक्सिस वरती व्हॉल्यूम घेतलेला आहे. मग जसं जसं तुम्ही टेम्परेचर वाढवत जाताय, तसं तसं ऑब्व्हियसली व्हॉल्यूम पण काय होणार आहे, वाढत जाणार आहे. मग जसं जसं तुम्ही राईटला जाताय आणि तुम्ही जर ठराविक टेम्परेचर नंतर, फॉर एक्झाम्पल पहा, प्रत्येक 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला तुम्ही रिडिंग घेताय, प्रत्येक 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढल्यानंतर रिडिंग घेताय, तर तुम्हाला पॉईंट असे भेटतायत. एक पॉईंट इथं भेटला, नंतर इथं भेटला, नंतर इथं भेटला, नंतर इथं भेटला. ओके, पण जर या पॉईंटचा जर पॅटर्न पाहिला तर एक्झॅक्ट एका लाईन वरती भेटत नाही. ऍक्च्युली ह्या ग्राफचं नेचर कसं हवंय आपल्याला, लाईन इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये पाहिजे, इन्क्रीजिंग लाईन पाहिजे. आणि कुठून पाहिजे आपल्याला ही लाईन? ओरिजिन पासून पाहिजे. पण याच्यामध्ये काय होतं पहा, याच्यामध्ये बरेचसे एरर येतात. आपण जे काही एक्सपेरिमेंट रन करतो त्याच्यामध्ये जे काही एरर येतात, त्याच्यातून आपल्याला एक्झॅक्ट आपण स्केल ठेवून सरळ लाईन ड्रॉ करू शकत नाही, का तर आपले पॉइंट काय झालेले असतात, डिफ्लेक्ट झालेले असतात. यालाच आपण एररच्या टर्म मध्ये किंवा प्रिसिजनच्या टर्म मध्ये काय म्हणत असतो, डेव्हिएशन होतंय, डिफ्लेक्शन होतंय. ओके, ओरिजिनल व्हॅल्यू पासून. मग अशा वेळी काय करतो आपण, सगळ्यामधून एक ऍव्हरेज लाईन काय करतो, पास आउट करतो. जर तुम्ही हे बी फिगर पहा, आता बी फिगर जर तुम्ही डिरेक्टली जर हे पॉइंट तुम्ही जर काय केले, ड्रॉ केले, जोडले एकमेकांना, डिरेक्टली जोडले, तर अशी झिगझॅग लाईन भेटते आपल्याला. पण या लाईनला काही मिनिंग नसणार. या लाईनला काही मिनिंग असणार आहे का, किंवा याच्यावरून तुम्ही नेचर सांगू शकता का? ग्राफ वरून जर एखाद्या क्वांटिटीचं किंवा 2 क्वांटिटीचं रिलेशन सांगायचं तुम्हाला, एक एक्स ऍक्सिस वरती घेतले, एक वाय ऍक्सिस वरती घेतले, याचं जेव्हा रिलेशन सांगता,
त्यावेळी एकतर स्ट्रेट लाईन यायला पाहिजे इन्क्रीजिंग ऑर्डरने अशी, किंवा निगेटिव्ह स्लोप असलेली अशी स्ट्रेट लाईन यायला पाहिजे निगेटिव्ह स्लोप असलेली अशी, किंवा कर्व यायला पाहिजे असा इन्क्रीजिंग ऑर्डरने किंवा डिक्रीजिंग ऑर्डरने, हायपरबोला यायला हवा, पॅराबोला यायला हवा, लाईन इंटरसेक्टिंग टू वाय ऍक्सिस पाहिजे, लाईन इंटरसेक्टिंग टू एक्स ऍक्सिस पाहिजे, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन पाहिजे. तर या टर्म आपण एक्सप्लेन करू शकतो. तर हे सगळे जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन आहेत. त्याच्यावरून काही ना काही आपण काय करू शकतो, गेस किंवा काही ना काही आपण त्याच्यावरून एक अनुमान काढू शकतो आणि एखादी गोष्ट आपण त्याच्यावरून सांगू शकतो. पण होतंय काय पहा, इथं काय होतंय पहा, झिगझॅग लाईन जर काढली, ही कोणतीही जॉमेट्री नाही, याच्यावरून एक पॅटर्न नाही सांगू शकत आपण. म्हणून आपण काय करत असतो, सी फिगर पहा आता, म्हणून आपण एक ऍव्हरेज सगळ्यांच्या मधून जाणारी एक काय करत असतो, लाईन ड्रॉ करत असतो आणि याची हेल्प घेत असतो आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके, तर याच्यामध्ये काही पॉइंट हे लाईनच्या अबो आहेत, काही पॉइंट हे लाईनच्या बिलो आहेत. जे अबो आहेत हे काय आहे, पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन आहे. जे बिलो आहेत ते काय आहे, निगेटिव्ह डिफ्लेक्शन आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता, जे पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन आहे रेड कलरने दाखवलेले आहेत, डी फिगर पहा, आणि जे निगेटिव्ह डिफ्लेक्शन आहे ते ब्ल्यू कलर मध्ये दाखवले आहेत, बुक मधली फिगर आहे. ओके, या पद्धतीने आपण काय करू शकतो, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरून अनालिसिस आपण काय करू शकतो, इंटरप्रेट करू शकतो, याची हेल्प घेऊ शकतो. बऱ्याच वेळी ज्यावेळी टायट्रेशन करतो त्यावेळी दोन लाईन भेटतात आपल्याला इंटरसेक्टिंग, टू लाईन्स इंटरसेक्टिंग टू इच अदर, आणि जो त्याचा इंटरसेक्शनचा पॉईंट असतो, फॉर एक्झाम्पल एक लाईन अशी भेटली, एक लाईन अशी भेटली, तर त्याचा जो इंटरसेक्शनचा पॉईंट असतो तिथून आपण परपेंडिक्युलर टाकतो एक्स ऍक्सिस वरती, तो असतो आपला एंड पॉईंट. एक्स ऍक्सिस वरती एमएल घेतलेला असतं, पण किती एमएल सोल्युशन आहे आणि तो एंड पॉईंट असतो. तर अशा लाईन्स भेटतात. तर असंही ग्राफिकल रिप्रेझेंटेशनची आपण हेल्प घेतो, तेही होईल तुम्हाला कुठेतरी. तर हा आहे चॅप्टर मधला शेवटचा पॉईंट, यूज ऑफ ग्राफ. याच्यावरती फार कमी क्वेश्चन येतील, तुम्हाला जास्त क्वेश्चन नाही येणार, का तर या चॅप्टर मध्ये प्रॉब्लेम भरपूर आहे. हा झाला आपला आत्ताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला. ठीक आहे, चॅप्टर मध्ये काही अडचण आहे का पहा, भरपूर प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. मला सांगा, काही डाऊट आहे कोणाला? बी क्विक, एनी डाऊट, एनी क्वेरी? काही प्रॉब्लेम्स पाहूयात आपण याच्यामधले. एनी डाऊट? रिप्लाय मी फास्ट. मोनोलॉगच No, व्हायला sir. नको आपलं लेक्चर, डायलॉगच पाहिजे. मी बोलतोय म्हणजे तुम्ही बोललं पाहिजे. काही विचारलं का पटकन अनम्यूट करायचं आणि काय करायचं, रिप्लाय द्यायचा. ओके, हा प्रॉब्लेम, या टाईपचे प्रॉब्लेम आपण नाही सॉल्व्ह केले. पहा, या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत, पण कन्सेप्ट नाही माहिती तुम्हाला. ठीक आहे, प्रिसिजन आणि अॅक्युरसी वरती कशा टाईप मध्ये प्रॉब्लेम विचारले जातात. इथे एक प्रॉब्लेम दिलाय बघा, यस प्रॉब्लेम. हा यस प्रॉब्लेम, राईट डाऊन दिस प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे बघा, 1.000 ml सॅम्पल ऑफ ऍसिटोन, 1.000 ml सॅम्पल ऑफ ऍसिटोन. ऍसिटोन हा सॉल्व्हंट आहे. नेलपेंट रिमूव्हर असतं, नेलपेंट रिमूव्हर, नखाची नेलपेंट आपण काढतो. ओके, त्याच्यामध्ये ऍसिटोन असतो. मेजॉरिटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. खूप सारे ऑर्गॅनिक कंपाऊंड हा काय करतो, डिझॉल्व्ह करून घेतो. जर एखादा लॅबमध्ये बिकर, टेस्ट ट्यूब जर खराब झाली असेल, त्याला एखादं केमिकल अटॅच होऊन राहिलं असेल आणि ती जर स्वच्छ निघत नसेल, तर ते वॉश करण्यासाठी पण ऍसिटोनचा वापर करतात. ऍसिटोन टाकलं का हा सॉल्व्हंट आहे, हा त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला डिझॉल्व्ह करून घेतो स्वतःमध्ये. वॉशिंगसाठी पण युज केलं जातं मोठ्या प्रमाणावरती. ओके, ऍसिटोन अ कॉमन, ठीक आहे, दिले पुढे आपल्याला, अ कॉमन सॉल्व्हंट युज्ड ऍज अ पेंट रिमूव्हर. पेंट रिमूव्हर म्हणून आपण बऱ्याच ठिकाणी काय करतो, किंवा नेल पेंट रिमूव्हर मध्ये पण असतं, हे पेंट रिमूव्हर म्हणून वापरतो. ठीक आहे, पण लक्षात ठेवा, हे जे अशी वाक्य दिली जातात ना, हे फक्त टाइम कन्झ्युमिंग असतात. ते कशासाठी दिले हे आपल्याला थेरी शिकायचं आहे. प्रॉब्लेम मध्ये याचा काही युज आहे का तुम्हाला? तो पेंट रिमूव्हर आहे किंवा नेल पेंट रिमूव्हर आहे, याचा काहीही युज नाहीये तुम्हाला. फक्त हे इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला काय दिलं असतं, एक सेंटेन्स दिलं असतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम खूप मोठा वाटतो आपल्याला. त्यामुळे अशा गोष्टी निग्लेक्ट करायचं. आपल्याला काय हवंय, 1 ml सॅम्पल. ठीक आहे, ही आपल्यासाठी गिवन थिंग आहे. 1 ml सॅम्पल गिवन थिंग आहे. ओके, सॉल्व्हंट युज्ड ॲज अ पेंट रिमूव्हर वॉज प्लेस्ड इन अ स्मॉल बॉटल. एका स्मॉल बॉटल मध्ये, जनरली काचेच्या छोट्या बॉटल असतात. मी दाखवेन कधीतरी इमेज तुम्हाला स्क्रीन शेअर केल्यानंतर, सध्या नाहीये माझ्याकडे, मी दाखवेन तुम्हाला. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटल असते, छोटी बॉटल असते काचेची, तिला वरती छोटी कॅप असते, म्हणजे बंद लीड असतं त्याला बंद करण्यासाठी. आणि त्या बॉटलमध्ये जनरली 5 ml, 10 ml किंवा 1 ml, 15 ml या टाईप मध्ये व्हॉल्यूम असतात. अगदी छोट्या साईजची असते. जनरली 1 ml, 5 ml हे काय केले जातात, युज केले जातात. तर त्या ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॉटलमध्ये ठेवलेली आहे. ओके, त्याची काय आवश्यकता नाही आता तुम्हाला. वॉज प्लेस्ड इन अ स्मॉल बॉटल, कसली का बॉटल असेल ना ती, वॉज प्लेस्ड इन अ स्मॉल बॉटल हुज मास वॉज नोन टू बी 38.0015 ग्रॅम. युनिट इकडे आहे, ग्रॅम. ओके, ग्रॅम मध्ये त्या बॉटलचं मास माहित आहे आपल्याला. किती मास आहे त्या बॉटलचं?
38.0015 ग्रॅम एवढं मास आहे. द फॉलोइंग व्हॅल्यूज वेअर ऑब्टेन्ड व्हेन द ऍसिटोन फिल्ड बॉटल वॉज वेट. म्हणजे ऍसिटोन भरल्यानंतर किती बरोबर 1 ml ऍसिटोन भरल्यानंतर सॅम्पलचं त्या बॉटलचं वेट केलं आहे आणि आपल्याला वेट काय भेटलंय पहा. 3 रिडिंग घेतलेले 38.7798, 38.7795 अँड 38.7801 ग्रॅम. ओके. हाऊ वुड यू कॅरेक्टराइज द प्रिसिजन अँड ऍक्युरसी. प्रिसिजन आणि ऍक्युरसी तुम्ही कशी सांगू शकता. ओके. त्याच्यानंतर ओके ऍक्युरसी इफ दीज मेजरमेंट्स इफ द ऍक्च्युअल मास ऑफ ऍसिटोन वॉज. ऍक्च्युअल मास दिले तुम्हाला 1 ml ऍसिटोनचं किती आहे 0.7791 ग्रॅम. तर तुम्हाला विचारलं काय आहे प्रिसिजन आणि ऍक्युरसी. प्रिसिजन आणि ऍक्युरसी तुम्ही कशा टाइप मध्ये काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. झाला का हा प्रॉब्लेम घेतलाय तुम्ही. आहे तुमच्या समोर हा प्रॉब्लेम आहे का. बोर्ड वरती घ्यायचा आहे आपल्याला हा प्रॉब्लेम. हो सर. ओके स्टॉप करू का मी स्क्रीन शेअरिंग. येस सर. झालाय प्रत्येकाचा. ठीक आहे. पहा काय काय डेटा दिलेला आहे आपल्याला. काय काय डेटा दिलेला आहे पहा. स्टॉप झालं का स्क्रीन शेअरिंग. बोर्ड दिसतोय हो दिसतोय एव्हरीवन. सर. ठीक आहे. ठीक आहे. काय काय दिलंय पहा. काय काय दिलंय लक्षात ठेवा. पहिली गोष्ट ओके. प्रिसिजन इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रिलेटिव्ह डेविएशन. राईट डाऊन वन सेंटेन्स. Precision is expressed in terms of relative deviation. Precision हे डेव्हिएशनच्या टर्म मध्ये सांगतो. कोणतं एक्झाम्पल दिलं होतं. मी जर कोल्हापूर पासून पुण्याला येतोय आणि किती डिस्टन्स राहिलंय हे आपण कशात सांगतो. किती जवळ आलो हे आपण कशात सांगत असतो डिफरन्स मध्ये. आणखी 20 किलोमीटर राहिले 30 किलोमीटर राहिले तर डेव्हिएशनच्या टर्म मध्ये आपण काय सांगत असतो प्रिसिजन. आणि ऍक्युरसी इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररच्या टर्म मध्ये. आणि हे दोन्ही पर्सेंटेज मध्ये असतात. रिलेटिव्ह आहे म्हणजे काय असतात पर्सेंटेज असतात. ओके. डेव्हिएशनचं काय करणार तुम्ही मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन फाइंड आउट करणार आणि एरर ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करणार आणि त्याचं जर तुम्ही पर्सेंटेज व्हॅल्यू जर तुम्ही काय करताय फाइंड आउट करताय तर तुम्हाला प्रिसिजन आणि ऍक्युरसी भेटेल. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. राईट डाऊन दिस 2 sentences. टेल मी वेदर इट इज ओव्हर ऑर नॉट. झालं की सांगा. डन सर. ओके. पहा काय केलेलं आहे. 3 मेजरमेंट घेतलेत. मेजरमेंट किती घेतलेत पहा. ठीक आहे मी इकडे लिहितो. मेजरमेंट किती घेतलेला आहे. किती मेजरमेंट्स घेतलेले आहेत. मेजरमेंट नंबर 1, मेजरमेंट नंबर 2 आणि मेजरमेंट नंबर काय घेतले 3. ओके. तुम्हाला काय काय भेटणार आहे पहा आता याच्यातून काय काय भेटणार आहे. 3 मेजरमेंट मधून जे मेजरमेंट घेतोय आपण ते काय असणार आहे मास ऑफ बॉटल प्लस ऍसिटोन असणार आहे. मास ऑफ बॉटल प्लस ऍसिटोन. ओके. त्याच्यातून तुम्ही काय करू शकता मास ऑफ बॉटल मायनस करू शकता. त्यावेळी तुम्हाला काय भेटणार आहे मास ऑफ ऍसिटोन भेटणार आहे. बरोबर का. पहिली रिडिंग काय आली सांगू शकताय का. पहिली रिडिंग काय आली. मास ऑफ बॉटल प्लस ऍसिटोनच्या रिडिंग घेतले. पहिली रिडिंग काय होती 38 पॉइंट. काय होती पहिली रिडिंग. रिप्लाय मी 38.7798 होती का. अशी होती पहिली रिडिंग. अशी होती का मेजरमेंट. हो सर. 38.7795 दुसरी 38.7795 आणि तिसरी किती होती 38.7801. 38.7801 या टाइप मध्ये होती. ठीक आहे. मास ऑफ बॉटल दिलेलं आहे तुम्हाला. मास ऑफ बॉटल ऍक्च्युअल मास ऑफ बॉटल किती आहे प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. मास ऑफ बॉटल किती आहे 38.0015. 38.0015 सेम असेल प्रत्येकासाठी. 38.0015
38.0015. प्रत्येक मेजरमेंटला हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. प्रत्येक मेजरमेंटला मास ऑफ ऍसिटोन किती भेटलंय आपल्याला प्रत्येक रिडिंगला. 1.000 ml. याच्यातून हे काय करणार, मायनस करणार. यस, काय भेटेल? 0 पॉईंट का 1 पॉईंट भेटेल? याच्यातून हे मायनस करायचं, काय भेटेल? टोटल मास मधून बॉटलचं मास मायनस करा, ऍसिटोनचं मास भेटेल. काय भेटेल? 0.000 ओके 0.77 0.77 7 मधून 0 गेला, 7 मधून 0 गेला. ओके, आणि 98 मधून 15 कमी करा, 98 मधून 15 कमी करा. काय भेटेल? 83. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू ग्रॅम मध्ये आहेत, लक्षात ठेवा. सगळ्या व्हॅल्यू ग्रॅम मध्ये आहेत. इथं काय भेटेल तुम्हाला? 7795 मधनं 15 जाईल, 95 मधनं 15 गेले, 80 राहिलं, म्हणजे 0.7780. आणि इथं काय रिडिंग भेटेल? 801 मधून 15 मायनस करताय तुम्ही, म्हणजे 0.07786 भेटेल. या झाल्या ऍसिटोनच्या व्हॅल्यू ग्रॅम मध्ये. या काय भेटल्या आपल्याला ऍसिटोनच्या व्हॅल्यू ग्रॅम मध्ये. ज्या रिडिंग असतात आपल्या, त्याचा जर आपण ऍव्हरेज घेतला तर त्याला टर्म काय यूज करतो आपण? टर्म काय यूज करतो? मीन. टर्म काय असते आपली? मीन. देन व्हॉट इज मीन रिडिंग? मीन रिडिंग काय असेल आपली? या तिन्हीची ऍडिशन डिवायडेड बाय 3 ऍव्हरेज काढायचं आहे. म्हणजे तिन्हीची रिडिंग घ्या, तिन्हीची ऍडिशन करा. 0.7783 प्लस 0.7780 प्लस 0.7786 डिवायडेड बाय 3. काय आन्सर भेटतंय? 80, 83, 86. 3चा डिफरन्स आहे, याच्यातून 3चा डिफरन्स. ओके, 0.3 ने डिवाइड करून सांगा, 3 ने डिवाइड करून सांगा. 3 डिवाइड करा, 1 नाही येणार. 0 आहे म्हटल्यानंतर 0च येणार. 3 ने डिवाइड करताय का? 3 ने डिवाइड करताय का? चेक करा व्यवस्थित काय चुकलंय कॅल्क्युलेशन मध्ये. याच्या इन बिटवीन रिडिंग येत असते. 0.7783 येतं का लक्षात? 808386 इकडचं सेम आहे. याच्यामधले जर ऍव्हरेज काढताय तुम्ही तर मीन कोण असणार आहे? 8083 आणि 86. याच्यामध्ये ऍव्हरेज 83 येणार आहे. हा डिफरन्स सेम आहे, हा डिफरन्स सेम आहे. याच्यामध्ये 2 नंबर आहे, त्याच्यामध्ये 2 नंबर आहे. तिन्हीची ऍडिशन केली का ऍव्हरेज इथं भेटतो आपल्याला, मिड पॉईंट भेटत असतो आपल्याला. ओके, ग्रॅम मध्ये एवढा काय भेटला आपल्याला? मीन. आता एकदा का मीन भेटला तर आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? डेव्हिएशन फ्रॉम मीन. प्रत्येक रिडिंगचं डेव्हिएशन काउंट करू शकतो आपण मीन साठी. मग लिहा मेजरमेंट आणि डेव्हिएशन. काउंट करा. मेजरमेंट असेल कोणती? मेजरमेंट असेल फर्स्ट, सेकंड, थर्ड. पहिल्या मेजरमेंट साठी डेव्हिएशन किती आहे? मीन पासून डेव्हिएशन किती आहे? आता हे डेव्हिएशन कसं लिहितो आपण? मॉड मध्ये, मॉड्युलस मध्ये. हे जे ऍब्सोल्यूट डेव्हिएशन आहे हे मोड मध्ये लिहितो, म्हणजे याची व्हॅल्यू पॉझिटिव्हच घ्यायची. ओके, 7783 एक्झॅक्ट आहे म्हणून 0.0000 एवढंच डेव्हिएशन एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे. ओके, 7780 आहे, 7783 आहे, म्हणजे 0.0003 एवढा काय असणार आहे? एवढं डेव्हिएशन झालं. ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे पाहायचं नाही, मोड मध्ये घेतोय, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. 7786 आहे, इथं 83 आहे, म्हणजे परत 0.0003 ग्रॅम एवढं काय भेटतंय आपल्याला? डेव्हिएशन भेटतंय. 3 डेव्हिएशनच्या व्हॅल्यू भेटल्या. ज्या रिडिंग येत आहेत त्याचा मीन घ्या, ऍव्हरेज घ्या, ऍव्हरेज पासून त्या रिडिंगचं डेव्हिएशन चेक करा. तुम्हाला भेटणार आहे ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. परत त्या 3 डेव्हिएशनचा मीन काढा. परत त्या 3 डेव्हिएशनचा मीन जर तुम्ही काढताय तर तुम्हाला भेटणार आहे मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. ऍब्सोल्यूट डेव्हिएशन त्याचा मीन घेताय म्हणून मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. देअरफॉर मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन, मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन इज इक्वल टू, तिन्हीची ऍडिशन करताय, 0 प्लस 0.0003 प्लस 0.0003 डिवायडेड बाय 3 मेजरमेंट आहेत म्हणून 3 ने डिवाइड करणार. काय आन्सर भेटेल? 3 प्लस 3 6 डिवायडेड बाय 3 2 0.0002 ग्रॅम. हा भेटला तुम्हाला मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. रिलेटिव्ह डेव्हिएशनच्या टर्म मध्ये आपण काय सांगतोय? प्रिसिजन. मग रिलेटिव्ह डेव्हिएशन काय असेल? झाले त्या टाइपचे प्रॉब्लेम. रिलेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन अपॉन मीन इंटू 100.
मीन ऍब्सोल्यूट डेविएशन अपॉन मीन इंटू 100. मीन ऍब्सोल्यूट डेविएशन किती भेटले आपल्याला? 0.0002 अपॉन मीन कुठे आहे आपला? मीन इथं आहे 0.7783 इंटू 100 हे असणार आहे आपलं. आणि इथं ज्यावेळी आपण मीन घेतो, मीन ऍब्सोल्यूट डेविएशन, तेव्हा हे मॉड मधून बाहेर काढलेलं आहे, म्हणजे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतं. म्हणून जे काही आपल्याला आन्सर भेटणार आहे हे पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतं. ओके, लिहिण्याची आवश्यकता नाही, पण ते असू शकतं. काउंट दिस. व्हॉट इज आन्सर? 0.0256 0.02 56 पहा परत एकदा. परत एकदा पहा. कुणाच वेगळे येते काय आन्सर अजून? सर तेच आलं परत. परत तेच येत आहे. 0.025 0.0 परत सांगा व्यवस्थित, आवाज येत नाही मला क्लिअर. 0.025 0.025 हा 100 ने मल्टिप्लाय केलं. येस सर. 0.025 56 येतोय, ते 5 पर्यंतच घेत. ठीक आहे. 5-6 येतं, ते 5 पर्यंत घेतलेलं आहे. ओके, युनिट काय असणार आहे याचं? युनिट काय असणार आहे? पर्सेंटेज मध्ये असेल, बरोबर का? येस ठीक आहे, पर्सेंटेज मध्ये युनिट असेल. म्हणजे रिलेटिव्ह डेव्हिएशनच्या टर्म मध्ये आपण काय सांगत असतो? प्रिसिजन. जिथं कुठं तुम्ही डेव्हिएशन घेताय, हे म्हणजे व्हॅल्यू किती क्लोज टू इच अदर आहे ते चेक करताय, किंवा त्या व्हॅल्यूच्या मीन पासून किती डिफरन्स आहे, किती डेव्हिएशन आहे हे चेक करताय. आणि तेच डेव्हिएशन त्याचा मीन घेऊन तुम्ही पर्सेंटेज मध्ये सांगताय, म्हणजे रिलेटिव्ह डेव्हिएशन सांगताय. सो दिस इज द प्रिसिजन. प्रिसिजन हे रिलेटिव्ह डेव्हिएशनच्या टर्म मध्ये सांगतात, आणि रिलेटिव्ह डेव्हिएशनचा प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे. दुसरं काय विचारलं आहे? ऍक्युरसी विचारलेली आहे. दुसरं काय विचारले तुम्हाला? ऍक्युरसी. ऍक्युरसी कोणत्या टर्म मध्ये सांगतो आपण? ऍक्युरसी एररच्या टर्म मध्ये. एररच्या टर्म मध्ये काय फॉर्म्युला असतो? ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू काय? ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. 2-3 लेक्चर झाले का पहिलं विसरून जाता तुम्ही, बरोबर का? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. आता हे तिन्हीसाठी करावं लागेल तुम्हाला. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू पहिल्या केसमध्ये, पहिल्या मेजरमेंट मध्ये ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती होती? ऍसिटोन साठी पहा. ऍसिटोन साठी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती होती? 0.7783 ग्रॅम मायनस ट्रू व्हॅल्यू किती आहे? प्रॉब्लेम मध्ये दिले ट्रू व्हॅल्यू. आठवते का? शेवटच्या लाईन मध्ये शेवटचा शब्द आहे ऍक्च्युअल मास ऑफ द ऍसिटोन वॉज 0.7791 ग्रॅम. 0.7791 ग्रॅम हे ऍक्च्युअल मास आहे. ट्रू व्हॅल्यू दिले आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. ते आपल्याला ऍक्युरसी किंवा एरर कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज होणार आहे. डेव्हिएशन साठी ती व्हॅल्यू यूज होत नाही. त्याने आपण प्रिसिजन कॅल्क्युलेट करतो. काय भेटेल आन्सर? 0.0008. 0.0008. पॉझिटिव्ह भेटेल का निगेटिव्ह भेटेल? नेगेटिव्ह, आहे का मायनस. मॉड्युलस नाहीये, म्हणून हे निगेटिव्ह भेटेल. युनिट काय असेल? बी ऍक्युरेट, बी ग्रॅम. प्रिसाइज. प्रिसिजनच कॅल्क्युलेट करतोय म्हणजे आपण प्रिसाइज पाहिजे. ओके, ठीक आहे. सेकंड घ्या आता. सेकंड रिडिंग 0.7780 ही रिडिंग आहे आपली. मेजरमेंट आहे ऍसिटोनचं मास, आणि ऍक्च्युअल मास किती आहे? ऍक्च्युअल मास सेमच असणार आहे. ऍक्च्युअल मास 0.7791 ग्रॅम म्हणजे किती? मायनस 0.0011. 0011 ग्रॅम. ठीक आहे. थर्ड रिडिंग साठी पहा आता. 0.7786 मायनस 0.7791. ऍक्च्युअल व्हॅल्यू सेमच असणार. ट्रू व्हॅल्यू आहे ती. काय भेटेल? मायनस 0.0005. 0.0005 ग्रॅम भेटेल का? ठीक आहे. मग तिन्ही रिडिंग मध्ये तुम्हाला जो काही एरर भेटलेला आहे, 3 रिडिंग मध्ये, इट्स फॉर 3 रिडिंग, जो काही एरर भेटलेला आहे ऍब्सोल्यूट एरर, त्याचा ऍव्हरेज घ्या. त्याचा काय घ्या? ऍव्हरेज घ्या. तो झाला ऍब्सोल्यूट एरर, मीन ऍब्सोल्यूट एरर किंवा ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर.
तो एरर काय भेटेल? हा एरर काय भेटेल? -0.0008 प्लस मायनस मध्येच आहे हे -0.0011 प्लस मायनस मध्येच आहे नेक्स्ट टर्म 0.0005 आणि डिवायडेड बाय काय करणार तुम्ही 3 ने डिवाइड करणार. काय आन्सर भेटेल? 8 प्लस 11 19 प्लस 5 24 डिवायडेड बाय 3 8 भेटेल आपल्याला -0.0008 ग्रॅम. हा झाला ऍब्सोल्यूट एरर किंवा मीन ऍब्सोल्यूट एरर. ठीक आहे, मायनस मध्येच येणार आहे. निगेटिव्ह सायन्स आहेत म्हणून निगेटिव्ह मध्ये. क्विक कॅल्क्युलेशन पाहिजे असं. आता आपल्याला रिलेटिव्ह एरर पाहिजे. रिलेटिव्ह एरर कसा काढतो आपण? रिलेटिव्ह एरर कसा काउंट करतो? रिलेटिव्ह एरर रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू, आठवतो का फॉर्म्युला? फॉर्म्युला काय? रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू, झालं हे सगळं, ऍब्सोल्यूट एरर एक रीडिंग असेल तर एकच काय येईल? आपला ऍब्सोल्यूट एरर येईल. पण आपल्या रीडिंग 3 होत्या म्हणून आपण ऍव्हरेज घेतला, तो झाला मीन ऍब्सोल्यूट एरर. त्यालाच आपण ऍब्सोल्यूट एरर म्हणणार. आपण काय असतं? ट्रू व्हॅल्यू इंटू 100. ट्रू व्हॅल्यू इंटू 100. गुड. सांगा ऍब्सोल्यूट एरर किती भेटला? -0.0008 ग्रॅम. आणि ट्रू व्हॅल्यू काय होती? ट्रू व्हॅल्यू कुठे आहे? ट्रू व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. ट्रू व्हॅल्यू, दिस इज द ट्रू व्हॅल्यू ऑफ मास ऑफ ऍसिटोन. ऍसिटोनच्या मासची ट्रू व्हॅल्यू 0.7791 ग्रॅम इंटू 100 हे भेटेल आपल्याला पर्सेंट मध्ये. कॅल्क्युलेट दिस. -0.1026 -0.1026 पुढे काय आहे अजून? असं भेटेल काहीतरी. त्याचं काय बनेल? 8. राऊंड फिगर करा. 2 डिरेक्टली गेला. 8 जर तुम्हाला घालवायचा असेल 6 5 किंवा 5 सिग्निफिकंट फिगर 5 किंवा 5 पेक्षा जास्त आहे म्हणून 7 इज इक्वल टू -0.1027%. हा काय भेटला तुम्हाला? रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररच्या टर्म मध्ये आपण काय सांगतो? ऍक्युरसी. म्हणजे ऍक्युरसीसाठी तुम्ही रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करणार आणि प्रिसिजन साठी रिलेटिव्ह डेव्हिएशन काय करणार? फाइंड आउट करणार. काही डाऊट आहे याच्यामध्ये? डाऊट आहे का? हे सगळे प्रॉब्लेम झालेत आपले. फक्त काय नव्हतं झालं? काय नव्हतं आपल्याला लक्षात आलं? ऍक्युरसी जर फाइंड आउट करायला सांगितली तर आपण काय करणार? रिलेट सर व्हिडिओ पॉज झाला. स्क्रीन दिसते का? तर व्हिडिओ पॉज झालाय. हा, लाईट गेलेली आहे. लाईट गेल्यामुळे वायफाय बंद झाला का तो पॉज होतो. ठीक आहे, मोबाईल नेटवर्क मी ऑन केलेला आहे सध्या. आता दिसतोय? स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते प्रत्येकाला? ठीक आहे. या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये काही अडचण आहे का? या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये नो सर. प्रत्येक टाईपच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस घ्यायची आपल्याला. ठीक आहे, आपला चॅप्टर तर संपलेला आहे. आपण प्रॅक्टिस घेतोय प्रॉब्लेमची. प्रॅक्टिस झाली का एमसीक्यूची प्रॅक्टिस घेऊयात. एमसीक्यूची प्रॅक्टिस झाली का घ्यायची त्याच्यावरती. फर्स्ट चॅप्टर आणि एमसीक्यूची आहे. मला सांगा याच्यामध्ये काही डाऊट आहे का? एरर कॅल्क्युलेट करता येतो का? प्रिसिजन आणि ऍक्युरसीच्या टर्म मध्ये जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम विचारला तर सॉल्व्ह करता येईल का? यस, रिप्लाय हो, मी सर. फास्ट. ओके, लक्षात ठेवा, जो याच्या अगोदरचा प्रॉब्लेम होता मोलॅलिटी, त्या टाइप मध्ये प्रॉब्लेम विचारले जातात. मोलॅलिटी काउंट करायची आहे, मास दिलं जात नाही, नंबर ऑफ मोल्स दिले जात नाहीत, आपल्याला शोधायला लागतात. आपल्याला माहित आहे 8-9 स्टँडर्ड पासून आपण शिकतोय डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. पण ते यूज कधी करणार आपण? ओके, आपल्याला माहित आहे फॉर्म्युला डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हे झालं आपलं नॉलेज. हे काय झालं आपलं नॉलेज. पण जर आपण ते यूज करू शकत नसू तर त्याला एज्युकेशन कशाला म्हणतात? तुम्ही शिकताय, एज्युकेशन घेताय, एज्युकेट होताय तुम्ही. कशाला म्हणतात? जे आपल्याकडे नॉलेज आहे ते आपल्याला अप्लाय करता यायला. आपल्याला तर माहिती सगळं असतं, माहित नाही असं काहीच नाही. डेन्सिटीचा फॉर्म्युला माहित आहे,
जे काय आपण टर्म इथं राऊंडिंग ऑफ करायचं होतं, सिग्निफिकंट फिगर मध्ये झालेलं आहे, रिलेटिव्ह एरर काउंट करायचं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. फक्त त्या आपल्याला अप्लाय करता आल्या पाहिजेत. एम ऑफ एज्युकेशन इज द ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज. एज्युकेशनचं एमच काय आहे? नॉलेज अप्लाय करता आलं पाहिजे. मग त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये आहेत ना, ते शांत डोक्यामध्ये काय करायचं? शांतपणे अप्लाय करायला शिकायचं. ओके, ट्रिक्स प्रत्येक वेळी, प्रत्येक फॉर्म्युला, प्रत्येक लॉ आपल्या डोक्यामध्ये फिरत राहायला पाहिजे, जेणेकरून आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे आपले इझी होऊन जातं. प्रत्येक ठिकाणी एखाद्या ठिकाणी मास दिलंय, नंबर ऑफ मोल्स काढू शकता. एखाद्या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स दिलेत, मास लगेच कॅल्क्युलेट करू शकता. एखाद्या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स दिलेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. जर तो गॅस आहे, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकता. गॅसचा व्हॉल्यूम दिलाय, त्यातले नंबर ऑफ मोल्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यावरून नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही त्याच्यावरून मास कॅल्क्युलेट करू शकता. ह्या सगळ्या इंटर रिलेटेड आहेत. या कशा आहेत? सगळ्या टर्म इंटर रिलेटेड, एकमेकांशी रिलेटेड टर्म आहे. त्यामुळं याची आपल्याला प्रॅक्टिसच हवी आहे. याच्या सगळ्या मेथड्स आपल्याला काय करायच्या आहेत? सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, थोडासा नेटवर्क इश्यू आहे, लाईट गेलेली आहे. तर आपण काय करूयात? आजचं लेक्चर इथं सेशन स्टॉप करूयात. 5 मिनिट्स अर्लियर वी आर गोइंग टू स्टॉप अवर सेशन. काही प्रॉब्लेम आहे? काही डाऊट आहे कोणाला? येस, इन टुडेज लेक्चर. ओके, सो बाय फॉर नाऊ. थँक यू एव्हरीवन. हॅव अ नाईस डे. बाय सर, थँक्यू सर.